आज कसं निवांत वाटतंय? होय हो, आज सगळं निवांत वाटतंय. डोक्याचा भार हलका झाला. आपला मुलगा एकुलता एक साई, त्याचं लग्न झालं. फक्त लग्नच नाही झालं तर आपल्याला आपल्या मनासाठी सून सुद्धा मिळाली आहे. हो, सून तर अगदी लाखात एक आहे. जशी दिसायला सुंदर आहे तशीच घर कामात देखील सुंदर आहे. आता फक्त एवढंच की त्यांनी चांगला संसार करावा. होय हो, करतील सुखाचा संसार. कनकादित्य आणि महापुरुषाच्या आशीर्वादाने दोघंही चांगला संसार करतील. तर मग त्यांना आपण जरा समजावूया. हो, समजावूया. मी आत्ता बोलवते त्यांना. अरे साहिल, सुखदा, कुठे आहात तुम्ही? तुमच्या गप्पा झाल्या की नाही? जरा बाहेर या. साई, तुमच्या दोघांचा जोडा अगदी राम आणि सीतासारखा आहे. होय हो, साहिल आणि सुखदा, ऐका मी आता काय सांगते ते. दोघांनी एकमेकांना समजून घ्या, एकमेकांची आनंदाने राहा, एकमेकांची काळजी घ्या आणि सुखाचा संसार करा. हो आई बाबा, मी आणि दोघे एकत्र राहतो. होय आई बाबा, नका काळजी करू. आम्ही दोघेही खूप चांगले राहू. यापूर्वी यांचं जीवन जरा खटकर गेलं, पण आता मी यांची नीट काळजी घेईन. खूपच छान, माझ्या मनातच बोलली. अहो, तुम्ही वेळेवर ऑफिसला जा, मी तुम्हाला डबा करून देते. वेळेवर जेवा आणि वेळेवर घरी या. माझी एवढी काळजी घेते ती मला खूप आवडते. अहो, तुम्हाला ऑफिसमध्ये काही कामाचा त्रास तर नाही ना? नाही. अहो, आता आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. आता आपल्याला छोटी मुलगी आहे, छोटी पिंकी आहे, तिची आपल्याला आता काळजी घेतली पाहिजे. हो का, अगदी बरोबरच बोलली. पिंकी, तू आज शाळेत जा, खूप अभ्यास कर आणि खूप मोठी डॉक्टर हो. हो ग आई, होणार मी डॉक्टर. माझी पिंकी आहेच खूप हुशार. आई, तुला माहिती आहे माझ्या शाळेत पहिला नंबर आला. हो, हुशारच आहे. अगं आई, बाबा कुठे गेले ग? अगं येतील ते आता थोड्या वेळात. अहो, जरा बघा साई कुठे राहिला. पिंकी आणि सुखदा केव्हापासून वाट पाहत आहे. अरे साई कुठे होता? अहो, तुम्ही कुठे होता? इतका वेळ करत काय होता तुम्ही बाहेर? अगं मी आणि माझा मित्र खरेदीला गेलो होतो. कसली खरेदी? मी तर तुम्हाला काही आणायला सांगितलं नव्हतं. अगं माझी नाही खरेदी, मित्राची खरेदी होती. अहो, तुमचे डोळे का असे लाल दिसतायत? तुम्ही तर अजिबात घरात लक्ष नाहीये. वागणं सुद्धा खूप बिघडलं आहे. पैसे सगळे खर्च करत आहात तुम्ही. बोलताना सुद्धा तुम्ही अडखळताय. तुमचे डोळे बघा कसे लाल झाले आहेत. अहो आई बाबा बघा, यांचे कपडे बघा किती घाणेरडे झाले आहेत. त्यांना आठवायचं सुद्धा बंद झालंय. हे चांगलं नाही झालंय. अगं मी ठीक आहे, मी व्यवस्थित आहे, मला आता काहीच झालं नाही. अरे साहिल काय झालं तुला? अहो बघा साहिल कसा करतोय. अहो काय झालं? आता पाणी घेऊन ये. अहो काय झालं तुम्हाला? अहो बाबा डॉक्टरांना बोलवा. साहिल काय झालं तुला? अगं पिंकी आणतेस ना पाणी? हॅलो डॉक्टर. अगं पिंकी. हॅलो डॉक्टर फारूक, डॉक्टर यायचे. माझा मुलगा बेशुद्ध पडला आहे. अहो काय होतं तुम्हाला? अगं आली तुझं आली. डॉक्टर पण आली ना. उलटी पकडली आहे. डॉक्टर काय बोलताय तुम्ही? काय केलंय ना? बाबाबाई प्रयत्न सुरू आहे. बहुतेकाने दारू घेतली आहे. दारू याचं काम देत नाही आहे. डॉक्टर तुम्ही काय बोलता काय? माझा मुलगा दारू पिणं शक्यच नाही. आतापर्यंत त्याने कधी दारूचं तोंड सुद्धा पाहिलं नाही आणि दारू कसा पिईल?
काय चाललाय आता तमाशा? कसला गोंधळ चाललाय? अहो डॉक्टर बघा काय म्हणतायत, माझा मुलगा दारू घेऊन आला म्हणतायत. मी या गावची सरपंच आहे, ग्रामपंचायतीची प्रमुख या नात्याने गावचा विकास करणे हेच माझे ध्येय आहे. त्यामुळे गावात दारूचे व्यसन मला चालणार नाही. गावात दारूबंदी झालीच पाहिजे, गाव व्यसनमुक्त झालंच पाहिजे. आहे महिलांना सक्षम बनवणं आणि महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आमचे कर्तव्य आहे. या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे यावर बंदी झालीच पाहिजे. हो मॅडम काय बोलतो? हो मॅडम तुम्हाला काय सांगू मॅजी वर्षा, या घराची व्यवस्था बघणं हे ह्यांचं काम आहे, मुलांचं संगोपन करणं हे ह्यांचं काम आहे आणि ह्यांना साथ देणं ही माझी जबाबदारी आहे. ऐका, मी देखील अंमलीविरोधी पथकाचा अधिकारी आहे, तसेच पोलीस पाटील आहे. दारू, गुटखा, तंबाखू, चरस, अप्पू यांसारख्या पदार्थांमुळे शरीरावर घातक परिणाम होतात. हृदय, किडनी, फुफ्फुस यांवर विपरीत परिणाम होतात. चला तर मग अशा दारू पिणाऱ्या माणसांना नशेच्या फासातून मुक्त करूया. चला तर मग आपलं गाव व्यसन मुक्त करण्यासाठी आपण शपथ घेऊया. आम्ही अशी शपथ घेतो की आजपासून आमच्या गावात दारू विक्री केली जाणार नाही आणि कोणीही दारू पिणार नाही. आमचा गाव आम्ही आदर्श बनवू. जय हिंद.